बर्ड्स नेम, पक्ष्यांची नावे. नमस्कार मुलांनो, तुम्हाला पक्ष्यांची नावं शिकायची आहेत का? चला तर मग आज आपण शिकूया सुंदर पक्ष्यांची नावं इंग्रजी आणि मराठीत. आणि हो, प्रत्येक पक्षाबद्दल मजेशीर माहिती पण मिळेल. तर तयार आहात ना? चला मग करूया सुरुवात. उडूया पक्ष्यांच्या जगात. मुलांनो, हा आहे पीकॉक. याला मराठीत मोर म्हणतात. मोर हा आपल्या सुंदर पिसांसाठी ओळखला जातो. पावसात मोर नाचतो, तो खूप छान दिसतो. मुलांनो, हा आहे पॅरेट. याला मराठीत पोपट म्हणतात. पोपट हिरव्या रंगाचा आणि खूप गोड बोलतो. तो आपल्या हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. मुलांनो, हा आहे ईगल. याला मराठीत गरुड म्हणतात. गरुड खूप उंच उडतो आणि दूरवर पाहू शकतो. त्याला पक्ष्यांचा राजा म्हटले जाते. मुलांनो, हा आहे कॉक. याला मराठीत कोंबडा म्हणतात. कोंबडा सकाळी कुकुडुक्कू करतो. त्याच्या तोंडावर तांबडं टोपीसारखं असतं. मुलांनो, हा आहे क्रो. याला मराठीत कावळा म्हणतात. कावळा काळ्या रंगाचा असतो. तो शहाणा आणि चतुर पक्षी आहे. मुलांनो, ही आहे हेन. याला मराठीत कोंबडी म्हणतात. कोंबडी अंडी देते. ती आपल्या पिल्लांवर प्रेम करते. मुलांनो, हा आहे स्पॅरो. याला मराठीत चिमणी म्हणतात. चिमणी खूप छोटा आणि गोड पक्षी आहे. ती आपल्या जवळच राहते. मुलांनो, हा आहे वुडपेकर. याला मराठीत सुतार पक्षी म्हणतात. सुतार पक्षी झाडाच्या खोडावर टकटक करतो. तो झाडाच्या आतले कीटक खातो. मुलांनो, ही आहे बुलबुल. याला मराठीत बुलबुल म्हणतात. बुलबुल खूप गोड गाणी गातो. तो फुलांभोवती फिरतो. मुलांनो, ही आहे मैना. याला मराठीत मैना किंवा साळुंकी म्हणतात. मैना गोड गात असते. ती काही वेळा माणसासारखी बोलते. मुलांनो, हा आहे पिजन. याला मराठीत पारवा म्हणतात. पारवा शांत आणि मृदू असतो. तो घरांच्या गच्चीवर बसतो. मुलांनो, ही आहे डक. याला मराठीत बदक म्हणतात. बदक पाण्यात पोहते आणि क्वॅक क्वॅक करते. ती अंडी देखील देते. मुलांनो, हा आहे आऊल. याला मराठीत घुबड म्हणतात. घुबड रात्री पाहतो आणि झाडावर राहतो. तो खूप शहाणा पक्षी आहे. मुलांनो, हा आहे क्रेन. याला मराठीत बगळा म्हणतात. बगळा उंच पायाचा आणि पाण्याजवळ राहणारा पक्षी आहे. तो खूप शांत आणि सुंदर दिसतो. मुलांनो, हा आहे स्वान. याला मराठीत हंस म्हणतात. हंस पांढऱ्या रंगाचा सुंदर पक्षी आहे. तो पाण्यावर तरंगतो. मुलांनो, हा आहे ऑस्ट्रिच. याला मराठीत शहामृग म्हणतात. शहामृग सर्वात मोठा पक्षी आहे. तो उडू शकत नाही, पण पळतो खूप वेगाने. मुलांनो, ही आहे कुक्कू. याला मराठीत कोकिळा म्हणतात. कोकिळा गोड गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती इतर पक्ष्यांच्या घरात अंडी घालते. मुलांनो, ही आहे डव. याला मराठीत कबूतर म्हणतात. कबुतराला शांतीचं प्रतीक मानलं जातं. तो गुळगुळीत पांढऱ्या रंगाचा असते. मुलांनो, ही आहे फ्लेमिंगो. याला मराठीत रोहित पक्षी म्हणतात. फ्लेमिंगोचा रंग गुलाबी असतो. तो पाण्यात एक पाय उचलून उभा राहतो. मुलांनो, हा आहे क्वेल. याला मराठीत लावा पक्षी म्हणतात. लावा पक्षी छोटा आणि वेगाने धावणारा पक्षी आहे. तो झुडपांमध्ये लपतो. मुलांनो, तुम्हाला पक्ष्यांची नावे आणि त्यांची माहिती आवडली ना? चला, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. बाय बाय मुलांनो.